गाईस, आज आम्ही आलेलो आहोत स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये जेवढे आणलेले इंस्ट्रुमेंट आम्ही वाजवणार आहेत आज. आणि मला एक पेटी वाजवायची आहे. शिल्पा गिटार वाजवणार आहे. मी काय नाही रेशमी आधीच का गिटार वाजवायला. ती म्हणजे एम एस रेशमी काय वाजवते? एम एस रेशमी काय मी गिटार वाजवायला मी ट्राय करेल, मी बघेल मला आलं का नाही. पण पॅनोच आहे ना आपल्याकडे. पियानो आहे. पॅनो आहे तो पप्पांना बरोबर सारे गामा पाची जी रिहर्सल पप्पांनी केली आहे, पण मी अजून केलं नाही ट्राय. मी करणार आहे बघू आता. आणि आज तुम्हाला आम्ही आमचा स्टुडिओ पूर्णपणे कसं काम झालंय, आम्ही कसं त्याला झुंबर सिलेक्ट केलंय, परत आम्ही वॉलपेपर कुठला, खालचं टाइल्स कुठली, पडदे दाखवतो. सर्व आम्ही खूप छान केली तयारी, ते तुम्हाला आम्ही दाखवू आणि नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आमचा स्टुडिओ बघून. आणि कलाकार असताल तर भेट पण द्या. एखादा टीम मध्ये या. मला मम्मीचं आहे एक मला स्वप्न की आपण पण पुढे जाऊ आणि एखाद्या इच्छुक असेल त्यांना पण घेऊन जाऊ. राईट. आता आम्ही बबलीच्या घरी सुष्मिताकडे रावडी बबलीकडे जेवण आहे. स्वतः जेवायला बसली. बबलीला शहाणीस तू एक नंबरची. काय पण म्हणत नाहीये. यांनी सकाळी 2-2 चपात्या खाल्ल्यात. चहा चपाती खाल्ली. चहा चपाती मी काय अजून जेवली नाहीये. दादा, चहा चपाती जी बनवतो ना, शिल्पा जी बनवते ना चहा चपाती, ती खरोखर म्हणजे आम्हाला तर वाटते आम्ही ती चहा चपाती खाऊ शकतो तशी. कारण तुम्हाला उद्या मी आवर्जून दाखवेल. हा, तू बनवून दाखवशील का? बरं, मी बनवून दाखवेल. गाईस बनवून दाखवेल. उठते कितीला? 9:30 होता. 9ला उठते मी. बरोबर. मग आंघोळ बिंगोळ झाल्यावर तो मी पप्पांना सकाळी अगोदर देते. शिल्पा 2 चपात्या देते. तूप लावून, गावठी तूप आहे, मी घरी बनवते स्वतः. तर खरंच मग माणसाला म्हणजे 2 वाजेपर्यंत 2 चपात्या खाल्ल्या तर काही वाटत नाही, म्हणजे भूक लागत नाही. हे मम्मी बोलते बोला आणि बोलूच देत नाही बरं का. एक पण शब्द मला कंटिन्यू म्हणजे पूर्ण करू देत नाही. त्याच्यामुळे मी इथेच थांबते. बोल मम्मी तू. नाही गाईस, सगळ्यांना बोललं पाहिजे. असं एकाच कसं काय, एकानेच कसं काय बोलायचं. आता मी डॉक्टर बद्दल सांगितलं की डॉक्टरचं आता डॉक्टरकडे गेलं. 400 रुपये फी झालेली आहे, प्लस औषध म्हणजे 800 रुपये तर जातातच. हा, तिकडनं बिर्याणी आणायची. बिर्याणी काय बबली एवढं वाढून घेतलंस तरी बिर्याणीची अजून वाट बघती. बिर्याणी पण खायची. बिर्याणीच्या नावाने तोंडाला पाणी येतं, बाकी सगळं राहू द्यायचं वाटतं ना. मग जाणार ना दादा पटकन जाऊन. तर दादा जात आहे बिर्याणी आणायला मावशीकडे. आणि आम्ही तर तुम्हाला माहिती जरा लांब राहतो, यांच्यापासून 2 किलोमीटर अंतरावर राहतो. तरी पण आम्ही रोज इथे येतो. पुढचं पण सांगायचं. कारण पुढचं काय येतो इथे आमचे पाय खेचून आम्हाला आणायला आमचा स्टुडिओ इकडे. म्हणजे एवढं मन. तुम्ही बाकीचं सगळं सोडा, पण जेव्हा तुम्ही स्टुडिओ बघतील त्यानंतर तुम्ही नक्कीच आम्हाला एक कमेंट करतील आमच्या स्टुडिओसाठी. खूप छान आम्ही असं डेकोरेशन केलंय मध्ये, आणि मध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचं मन प्रसन्नच होईल. आल्यानंतर असं आहे आमचा स्टुडिओ. आम्ही काय तयारी करतो तिकडनं की लगेच इकडे येतोय. आज 15 दिवस झालं सतत आम्ही ह्याच वाटायला लागलेलो. रमाबाई आंबेडकर नगरला चला, स्टुडिओ तिथेच बनलेला आहे म्हणून दादा 15 दिवस स्टुडिओच्या कामात गेले. आता 2 दिवस झालं आम्ही काय 3-4 दिवस झाले. 4 झाले का? 4 झाले. एक कंटिन्यू येतात, पण मला जसा वेळ भेटेल मी तसं येते. बिर्याणी दे. नाही मी तर अशीच आहे रे दादा. आज आंघोळ नाही काय नाही मला. तू आला ब्लॉग घेऊन. सगळे जेवले का? बसलेत. काहीच बिर्याणी. काय रे, कुठे आहेत ते लोक सगळे? बबलीचा इकडे. काय मागितलंय? बिर्याणी. कशामध्ये देऊ दादा? याच्यात देऊ पोपात. तर बघा गाईज, माझी बिर्याणी. मला माहिती होतं की मम्मी पप्पा आणि बबली वगैरे इथेच असणार, शिल्पाताई वगैरे जेवायला. त्याच्यामुळे मी जास्तच बनवते काय पण नेहमी. गाईज अजून मला अनुभव नाही. 12 वाजले. कारण आजच पाऊस थोडासा उघडलाय, त्याच्यामुळे सगळे कपडे धुवून टाकले. बस झाले. बस झाले.
बबलीने पण चिकन बनवलं. झाकण देऊ. आणि चांगलं पकडा, गरम एकदम. पप्पाला सांग खा. सगळी बबलीलाच नको देऊ. बाय. तर गाईज हे बघा, अक्का आणि मी रेडी होऊन बसलो. आम्ही रिहर्सल करणार आहे. आवाज कमी कर. आम्ही रिहर्सल करणार आहोत डान्सची, इंस्टाग्रामच्या व्हिडिओची, आणि एखादी स्टेप आम्ही तुम्हाला युट्यूबवर सुद्धा दाखवू, मला मम्मी चॅनलवर. तर गाईज मी रेडी, अक्का रेडी, बबली आली नाही, श्रद्धा पण अजून आली नाही. दादा बघा इकडे. आणि गिटारची धून पण सांग माझी. आता मम्मीला कोणती धून वाजवता येते मी नाही ऐकली आतापर्यंत, पण तुम्हाला पण मी दाखवणार आहे नक्कीच चॅनलद्वारे. काय करतोय रे, कसं जमतच नाही तुमचं मध्ये मध्ये. दादा थांब रे जरा. हिची धून तयार केली ती ऐकूया चला आपण. चालू. सो हे गाईस, तर मी गिटार वाजवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही ऐकू शकता. आता तू दाखव. वाजवत आई. वाजव. तसं नाही हे बघ. आका उलटे पकडते का ग? आका ते कर ना, टिडिंग डिडिंग डिंग टिडिंग डिडिंग डिंग डिंग. एक पल का जीना फिर तो है जाना. काय लागलं रे? बघा, हे माझ्या ह्याच्यापेक्षा मोठं आहे. काय लावलंय दोघे? हे पिल्लू कसं घालायचं? खाली जाऊन डायरेक्ट वाजव. काय वाजवलं? वाजत का नाही? तोडशील अक्का तू. थांब ग. ए दाबाचं नाही तार. मग तार नाही दाबायचं अक्का. तार नको दाबू. घे पुढे. आजचा piano आणि घरच्या शुद्धता. थांब ना, बाजूला काय येऊ लागली बाजू लागली हात. पहिले तबला नाही काय खा अक्का? अक्का तबला वाजव. अक्का
हॅलो गाईज आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे मस्तपैकी. खूप थकले बोलायला शब्द आम्ही मी आणि श्रद्धा. आणि गाईज बघा मला यायच्या आधी यांचे 3-4 जे व्हिडिओ आहेत ते शूट झालेले. मी बँकेमध्ये गेलेली आणि यांनी मला न सांगता आधीच व्हिडिओ शूट केले. मी यांना सांगून गेलेली की मला पाऊण तास किंवा अर्धा तास लागेल, तुम्ही चालू नका करू. पण शेवटी ऐकत नाही. मग मला जबरदस्ती 2 व्हिडिओ साठी यायला लागलं. नाही तर परत मला ऑडियन्सने विचारलं असतं बबली दिसत नाही, बबली दिसत नाही. म्हणून आता यांचं चॅनल आहे मला मम्मी काही बोलते. मला मी काय लेकरामध्ये खुश आणि दंग आहे. थँक्यू. इतक्या सुंदर सुंदर हिरोईनपेक्षा मला भारी दिसतात. तर शिल्पा मला म्हणते ते तुझ्या नजरेने दिसतात. खरंय ते. आईची नजर माँ की नजर कभी धोखा नहीं तर देती. मला पण वरती घेतात, पण मला काही येत नाही गाईस. पण हे खरोखर आजच्या पिढीमध्ये टॅलेंट फुल भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे आमच्या भाषामध्ये. तर खरंच कलाकार आमचीच औलाद आहे, पण आम्ही त्यांना बघून फार खुश आणि हॅपी आहेत. happy आहेत. आजचा व्लॉग कसा वाटला आणि त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या नशिबानं म्हणा की आम्ही 4ही मुली माझ्या नजरेसमोर आहेत. याच्यापेक्षा मोठं काय भाग्य आहे. काही त्यासाठी आम्ही काय करतोय, सकाळी लवकर उठून आवरून आंघोळ वगैरे कपडे लत्ते धुवून वगैरे सगळं कामवाली येते मला थोडेशा कामासाठी. आणि बाकीचं स्कूल वगैरे टायमिंग झाल्यावर मग आमचा बाकीचा टाइम आमच्याकडे मग स्वतःसाठी. गाईज मी आजच्या ब्लॉग मध्ये नव्हती, थोडीच होती. खर्च चालली होती ना पुसणं घरी. माझ्या घराचं काम. पण व्हिडिओची सुरुवात झाली कुठून? बिर्याणी पासून. माझ्याच घरी ना सकाळी जेवणापासून झाली. माझ्या जेवणापासूनच ना. अच्छा सकाळी म्हणजे मी आहे शूट मध्ये थोडीच आहे. आणि मी सकाळी पण कमेंट चांगलीच कर. नाही कमेंट चांगलेच येतात. आणि आम्ही टाइमपास म्हणून थोडासा डान्स केला आहे. तुम्हाला नाही आवडला तरी तुम्ही चांगलीच कमेंट करा. आणि मला एक मम्मीच्या चॅनलवर अशी कमेंट आली, शिल्पा तर बावळट आहे. मला एवढी हसली मी आधी ती कमेंट वाचून. मी तिला म्हणते मी काय बावळटपणा केलाय. मी पूर्ण व्हिडिओ परत बघितला आणि मला काय दिसलं सगळ्यात मध्ये सभ्य माझी शिल्पाच आहे, समाधानी. आणि कसं एक जण मला बोलते नाही सभ्य आहे सगळ्या. नाही म्हणजे सभ्य म्हणजे गरीब म्हणजे जास्त ऐकून घेते. सगळ्यात गरीब गाईज फक्त आताच आहे. तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघितलं असेल का सगळ्यात गरीब तुम्हाला कोण दिसत? जास्त दिसत नाही ब्लॉग मध्ये. आणि कुणावर अन्याय होतो हे तुम्ही सांगा. तर हे बघा मित्रांनो, एक जण मला कमेंट मध्ये बोलतय की बबली पप्पा सोबत कसं बोलते. कसं बोलते? मी फ्रेंडली बोलते गाईज. बोलना क्या चाहते हो. म्हणजे आम्ही कसं पप्पांना मम्मीला डायरेक्ट शेअर फ्रेंड्स सारखं बोलतो आम्ही. आणि नाहीये की बबलीला तसं बोलली, मला बावळट बोलली. आधी तर हसले मी वेळ. आणि एका कमेंट मध्ये बोलतात का बबली पागल आहे. राहिले बोलते बबली आणि बबलीचा नवरा पागल आहे. हसली मी. काय बाबा काय. बाकीचे तरी चांगले माझ्याबद्दल कमेंट होत्या की शिल्पा दीदी दिसत नाही, ताई येत नाही, ब्लॉग काय येत नाही. आता ते ऐकून जरा बरं वाटलं मला. बरं या बावळटची कमेंट ऐकून. फार असतो ऐका ना अक्का, जग आणि जनार्दन असतं. कोणी काय म्हणतं कोणी काय नाही. आपलं टॅलेंट आपण दाखवायचं असतं त्यांना. आणि ते आपल्याला काय म्हणते पसंत करतात. शेवटी ते आपल्याला कमेंट करतात म्हणजे आपल्याला ते बघतात. आणि एवढा वेळ काढून आपल्यासाठी टायपिंग करतात. भले बावळट असू दे पागल असू दे, लिहायला वेळ तर लागत आहे. म्हणजे व्हिडिओ बघितला तेव्हा तर त्यांच्या मध्ये त्यांना काय पागलपणा दिसतो, बावळटपणा दिसतो असं. म्हणजे तुमचा आम्ही फार आभारी आहे. बोलली तुला पागल बोलली, बबली म्हणजे तुला बावळट बोलली. त्याच्यामध्ये आम्ही सगळं बघतो का आमच्या दोघीला कोणी काय बोललं का म्हणून आम्ही बघत राहतो. पप्पांसाठी चांगल्या कमेंट येतात. थँक्यू पप्पांसाठी चांगल्या कमेंट. थँक्यू पप्पांसाठी चांगल्या. मला मम्मीसाठी मम्मी पण बोलतात तुम्ही एवढं करतात. मला मम्मी तुमच्या पोरी अशाच आहेत 4ही पण. एक कमेंट मध्ये बोलली गाईस मला की तुमचं वाटोळं झालं. अरे आमचं वाटोळं तर कधीच झालेलं नाही. अजून होणार होऊ शकतं. आम्ही भगवान गाईस ज्याचं वाटोळं झाले ना त्याचं आम्ही सावरतो.
ज्याचं वाटोळं होते त्याचं सावरते, पण आमचं कधी झालं नाही. आणि होणार नाही. कारण की आम्ही कोणत्याही याच्यामध्ये नाही झगडे हमारे पास खुद आते हैं, नहीं उसको सॉल्व हम करते, खत्म हम करते हैं, झगडे हमारे तरफ खुद. आणि काय आता 5 दिवस झाले सारखं यांना सांगितलं, कोणाचं काय ऐकायचं नाही, सगळ्या मग्न इकडे व्हा. काय करायचं गाईस, पण ते सनी देओल सारखं ना असं दम निघत नाही. कधी ऐकू सनी देओलच्या मूवी सारखं कसं होऊन जातं, हायपर होऊन जातं. बोलल्याशिवाय जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मनाला शांती भेटते. इंडियन नाही, पण अक्का 5 दिवस झाले आम्ही फक्त खुश आणि खुशच आहे. तेच्या वाऱ्यावर एन्जॉय करतो आम्ही, आमचा एन्जॉय करतोय. आमचा जो उरलेला टाइम आहे आमच्या स्वतःसाठी देण्यासाठी चाललाय. नाहीतर मग याचं काय झालं, ते काय बोललं, ही काय बोलली, गावाकडनं कोण काय फोन केला त्याचं, म्हणून मी त्याला सांगितलं काहीच कोणाचं बघू नका. ते तुला सांगितलं आम्ही काहीच बघू नको. मम्मीला एवढे फोन येतात, मम्मीला सांगितलं मला ते येतात. आता जाऊ द्या, नाव नाही सांगायचं, सगळ्यांना माहिती आहे गाईस. तर आमचं काय म्हणू नका परत. वाटोळं बिटोळं आमचं वाटोळं काही झालेलं नाही. आमचं एकदम आम्ही हॅपी फॅमिली, आमच्यासारखी बोईसरमध्ये कोणाचीच नाही. म्हणून आम्हाला आम्ही इथे थांबतोय. प्लीज माझ्यासाठी एक कमेंट करा आणि माझ्यासाठी एवढं ओरडायला प्लीज भीक मागायला लागले. अरे मग काय ऐका, सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का, काय बोलायचं होतं या बायकांनी, तर माझं जे बोलायचं होतं ते पण आता काय ध्यानातच नाही राहिलं. आता काय बोलते, काय दुपारी बिर्याणी भात बनवला होता ना, आता वाजलेत किती माहिती का, 7 वाजले. गाईज हिला 3 वाजता मी विचारलं, ही बोली माझ्याकडे भरपूर भात आहे अक्का दुपारचा, बिर्याणी भात. म्हणलं ठीक आहे. तिला मी आता परत 7 वाजता विचारलं तर काय चुकी केली, मी खाल्लाच नाही एकदा पण. टायमिंग मध्ये चेंज झाला. चला जेवणाचा टाइम आता शांत, आता परत लक्षात आलंय माझ्या. तर गाईज बघा, आता आम्ही काय करतो, म्हणजे बोलता बोलता नॉर्मली तुम्हाला जे आम्हाला कमेंट्स येतात त्याचंही आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करतो. की असं नाही वाटलं पाहिजे तुम्हाला का आमची कमेंट तुम्ही बघत आहेत नाही बघत आहेत म्हणून. तुम्ही आम्हाला काही बोलता तरी आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचं आन्सर लास्टला एंडला नक्की देऊ. आणि आतापर्यंत आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये जे शेवटी चालले ना, तर आम्ही कमेंट्स वरती आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता अद्यापही तुम्हाला काय वाटत असेल का मी या प्रकारची कमेंट करू, तर आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओला आन्सर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद. स्कूल मध्ये अशीच भाषण करत होती का, तू एकदम फास्ट, एवढी फास्ट बोलली तू याच्यामध्ये, फास्टच बोलते. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. नाही वर्गात गेली तरी तिला मास्तर ओळखायची सोडून मिळाली नाही. आम्हाला पण ओळख, आम्हाला नाही, माझा आवाजच फेमस होता माझ्या वर्गामध्ये, सगळ्यांना माहितीच आहे माझ्या. उद्यासाठी काय ठेवतील का, उद्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज विशाखा किती सरप्राईज. तर गाईज उद्या आम्ही जाणार आहेत सगळे सोन्याकाच्या घरी जेवण्यासाठी. काहीच प्लॅन यांचा मी आता कॅन्सल करते. मला डोक्यात भिजून खाजे लागली पावसात थोडं आमच्याकडे गाईज पालघर जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार पाऊस चाललाय, तरी आम्ही व्लॉग शूट केलाय. आता एंड करायचंय का नाही. आणि आम्हाला बघणारे सगळे आपल्या मुंबईतलेच आहेत आणि आहेत सगळे मुंबई मधले, पालघर जिल्ह्यामधले भरपूर बघतात आम्हाला, गावाची पण आहेत, गावची पण आहेत. तर सगळ्यांना सर्वांना जय भीम, नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला, नमो बुद्धाय. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.